गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात? छान अशी दिवसाला सुरुवात झाली आहे. तर गोलू आणि पिऊला आवरून त्यांचा टिफिन वगैरे रेडी करून मी आधी त्यांना स्कूलमध्ये सोडवायला. आज जरा वेळेच्या आधीच आले होते. तर स्कूलमध्ये जायला गोलू आणि पिऊ अजिबात त्रास देत नाही, लवकर आवरतात, जातात. त्यानंतर स्कूलमध्ये सोडवल्याच्यानंतर रोजचं त्यांचं रुटीन आहे. ते मला जाताना रोज बाय बाय करतात आणि फ्लाइंग किस देतात. त्यानंतर डोक्यात विचार आला, त्यांना ड्रॉइंग बुक आणलेत. तर म्हटलं ड्रॉइंग करण्यासाठी तेवढंच थोडा वेळ त्यांना टाईमपास म्हणून. तर म्हटलं स्केच पेन किंवा खडू घ्यावा. तर नंतर विचार केला नको, ते लहान आहेच, म्हणून खडूच घेतले. खडू वगैरे घेतले. नंतर घरी जायला निघाले. जाता जाता लक्षात आलं आज आहे सोमवार. म्हटलं मंदिरातून थोडे फुलं घ्यावात पूजेसाठी. फुलं वगैरे घेतले. तर त्या आजींनी मला आज नारळ फोडला होता त्यांनी आज गणपतीला. तर त्यांनी तो नारळ मला आज प्रसाद म्हणून दिला. मला म्हटल्या धर तुला प्रसाद. तर नशीब असतं एखाद्याचं का त्यांना प्रसाद हा भेटतो. मग दुपारच्या नंतर ही पूजा शक्यतो संध्याकाळच्या वेळेला करतात, म्हणजे 4च्या नंतर. तर माझी पूजा वगैरे झाली. माझे 16 सोमवार आज पूर्ण झाले. माझा हा शेवटचा सोमवार होता. त्यानंतर मग एक घास गाईला असतो. तर आपल्याकडे घरी काय गाया नाहीत, आपल्या वस्तीवर गाई आहे, गावरान गाई. तिला नैवेद्य दाखवण्यासाठी मी गेले. संध्याकाळ झाली, शेठ घरी आले. शेठला म्हटलं असं माझा शेवटचा सोमवार आहे, तर मला आज महादेवाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी घेऊन जा. तर शेठने आम्हाला मंदिरात पाया पडण्यासाठी घेऊन गेले. गोलू, पिऊ, मी, आई, शेठ असं आम्ही मंदिरात गेलो. दर्शन खूप छान झालं. नंतर दर्शन वगैरे झालं, मी घरी आलो. असा काहीसा आजचा आपला दिवस होता. ओके, बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.